बापाने लेकाच्या लग्नात आनंदाने अक्षता टाकल्या, त्याच बापाच्या डोक्यावर लोखंडी गजाने जीवघेणा प्रहार करण्यात आलाय। लग्नघरात वरातीच्या दिवशी रक्ताचे पाट वाहिल्याची एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। नक्की काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहताय अहिल्यानगर न्यूज। ही धक्कादायक घटना घडली आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात। दाखल फिर्यादीत म्हटलं आहे की संगमनेर तालुक्यातील सतेचीवाडी येथे 22 जूनच्या रात्री एका घरात लग्नाचा उत्साह होता। रात्री 8:30च्या सुमारास घराबाहेर वरात होती, अगदी आनंदात सुरू होती। पण याच आनंदाच्या वातावरणात मिठाचा खडा पडला, जेव्हा जुना वादाची कुरापत काढून तिथे काही लोक हत्यारांसह घुसले। या वरातीत नवरीचा चुलत भाऊ मनोहर नामदेव दुधवडे हा त्याच्या 10 ते 15 साथीदारांना घेऊन अचानक तिथे येतो। जुनं भांडण उकरून काढत तो थेट नवरदेवाच्या नातेवाईकांशी वाद घालू लागतो। वाद इतका वाढतो की हा वाद मिटवण्यासाठी नवरदेवाचे वयोवृद्ध वडील शिवाजी यमाजी पवार पुढे येतात। पण काही विचार न करता मुख्य आरोपी मनोहर याने थेट शिवाजी पवारांच्या डोक्यावर लोखंडी गजाने जीवघेणा प्रहार केला। केवळ वडीलच नाही तर त्यांच्या बचावाला आलेल्या त्यांच्या 2 मुलांना योगेश आणि प्रदीप यांनाही या टोळीने लोखंडी गज आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुटुंबाला पाहूनही या नराधमांचं मन विरघळलं नाही। उलट जाता जाता त्यांनी जर पोलिसात तक्रार केली तर संपूर्ण कुटुंबाला ठार मारू अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिथून ते फरार झाले। या भ्याड हल्ल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी मनोहर दुधवडे आणि त्याच्या 10 ते 15 साथीदारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आदिनाथ गांधले आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत। पण प्रश्न हाच उरतो की या लग्नासारख्या पवित्र आणि आनंदाच्या कार्यात अशा प्रकारे गुंडागिरी करणारी ही प्रवृत्ती समाजात काय संदेश देते? अशा गुंडांवर कायद्याचा वचक कधी बसणार? या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका।